म्हणजे आम्ही 11वी ते 12वी मध्ये आणि पहिली 10वी मध्ये स्टेज करेज केले मी 4थी पर्यंत, नंतरला काही स्टेज करेज आता प्लॅटफॉर्म भेटलाय ना बेटा, तर आता आपल्याला करावं लागेल ह्या गोष्टी. आणि आमची इंग्लिशला म्हणजे पहिली ते 12वी पर्यंत आमची इंग्लिश बऱ्यापैकी नव्हती. जे नाही, पण केले तुझ्यामध्ये चेंजेस होत आहेत, परंतु आणखी चेंजेस पाहिजेत हे सांगतो मी. तर चेंजेस होतात बेटा, नाही बोलत नाहीये मी, पण तुला आणखी गोष्टी अपडेट करायच्या आहेत. ओके, समजू शकतो. आता बघ, तुझं गाव कोणतं आहे? उदगीर. त्या तालुक्यात राहते की खेडेगावात राहते? तिथे कुठे? म्हणजे तालुका आहे खेडेगाव, जानापूर. जानापूर. ओके, जानापूर. तुझं मग पहिली ते चौथी शिक्षण कुठे झालं आहे? जानापूरमध्ये पहिली ते चौथी शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर 4थी ते 7वी म्हणजे 4थी पर्यंत झालं झेडपी मध्ये, नंतरला शाळा आहे आमच्या तिथं सायन्स, तिथं झाले 5वी ते 12वी. 12वी पर्यंत तिथे होती की? आणि 12वी नंतर कुठे आली मग? डायरेक्ट कॉक्सफिल्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तुम्ही. ओके, मग आता बघ, हा जो प्रवास आहे ना, व्हॉट आर द वी डोंट थिंक अबाउट द पार्टचा विचारच करायचा नाही आपल्याला. आता आपल्याला चांगलं एन्व्हायरमेंट भेटलंय, आपल्याला एक सक्सेसफुल IT इंजिनियर व्हायचंय. आई वडील काय करतात? शेती. किती आहे घरी शेती तुमच्या? शेती नाहीये, मग कोणाची शेती करतात? दुसऱ्यांची. मग किती रुपये त्यांचं इन्कम होतं शेतीतनं? इन्कम काही म्हणजे असं राहते, म्हणजे एकाला 60,000 60-70 शेती आहे, त्याच्यामध्ये नोकरीवर आणि त्याने पगार देणार. किती पगार देतात? म्हणजे आपल्याला पडेल 80-90 पडते असं, मध्ये सुट्ट्या तर घेतल्यास, आणि पगार म्हणजे 1.5 असते. पर मंथ 30 पडते असं. ओके, बरं ठीक आहे. वर्षाचं 1.5 लाख पडतं. आई वडिलांना दोघांना नाही, फक्त पप्पांना. आई म्हणजे कधी जाते घरचं असं. तर विचार कर, आधी घरामध्ये दुसरं कोण आहे आणखी? मीच आहे मोठी. म्हणजे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आई वडिलांचं जर दारिद्र्य, तुझ्या आयुष्यातलं दारिद्र्य जर नष्ट करायचं असेल, बघ शेतकऱ्याच्या आयुष्याला खूप हे आहे सिरियसली. त्यात वडील दुसऱ्याची जमीन करतात. तर तू एक चांगला शिक्षकासारखं मी सांगतो की बेटा, गव्हर्नमेंट जॉबला फोकस कर. ITच्या रिगार्डिंग ज्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत ना, त्याला फोकस करा. चांगल्या प्रकारे मोठ्या कंपनीमध्ये प्लेस झालं पाहिजे. एक दिवस आम्हाला असं वाटलं पाहिजे की पहा की माधवीचं पॅकेज 10 लाखाचं आहे, 15 लाखाचं पॅकेज आहे, आणि असं होऊ शकतं बेटा. यू हॅव टू जस्ट बिलीव्ह इन युअर ओन पोटेन्शियल. खूप चांगल्या प्रकारे करते, परंतु आणखी आपल्याला जोर लावायचा आहे, तरच तू सक्सेसफुल IT इंजिनियर होशील. आणि बघ, तू जर घरात मोठी आहेस आणि जर पायावर उभा टाकलीस, काय पाहिजे मग ना? वडिलांचं 1 वर्षाचं इन्कम तुझं 1 महिन्याचं असलं पाहिजे. अशा गोष्टी कर आणि आई वडिलांना सुखी ठेव, खुश ठेव. ओके.